गुड मॉर्निंग गाइस. आज आमचा लास्ट डे आहे आणि अनफॉर्च्युनेटली ट्रिप एंड्स हिअर. आणि आता आम्ही चाललो आहे एअरपोर्टवर. भक्ती जाम खुश आहे, तिची पहिली फ्लाईट असेल डोमेस्टिक का नाही असेल तिची पहिली फ्लाईट आहे. आमची सगळ्यांची एकत्र आणि आमची सर्वांची एकत्र पहिली फ्लाईट आहे. गाड्यांच्या भेट्या खेळू फ्लाईट मध्ये. बाई यांचं एअरपोर्ट पण खूप जवळ आहे. आपल्या हरकत नाही, खूप लांब एअरपोर्ट आहे. यांचं एअरपोर्ट पण खूप बऱ्यापैकी जवळ आहे. 15 मिनिटात आम्ही एअरपोर्टला पोहोचतोय. फ्लाईट 2ची आहे. 11:30 वाजता काहीतरी निघालोय. 11 वाजता निघालोय. 11:20 ला काहीतरी बऱ्यापैकी लवकर पोहोचतोय ऑन टाइम. ते आमचे 14 जणांमधनं दोघं जण फिरायला गेलीत. त्यांना मी टाकून आलोय. ते आता मागून येतात वेगळी उबर करून. आम्ही 3 वेगळ्या गाड्या गेल्यात आणि त्याच्याने चाललोय. आता बघू. आता फ्लाईट ऑन टाइम असली पाहिजे, डिले नसली पाहिजे. आणि आणखीन एक एअर इंडिया आमची. एअर इंडिया भाई. एअर इंडिया लेट्स गो. मुंबई एअरपोर्टला जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी कायच नाही. गर्दीचा गण आहे. प्लीज इग्नोर हर नेम जोक्स. चाललंय एकदम असं पोहोचू एअरपोर्ट मध्ये 2 मिनिटात. की आम्ही गोल्डन टेम्पल केला रात्रीच. ॲक्च्युली सकाळी करण्याचा हे होता, पण लेट नको व्हायला, फ्लाईट मिस नको व्हायला म्हणून आम्ही काल रात्रीच केलं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. वाह क्या एक्टिंग कर. आरामात उठून ब्रेकफास्ट वगैरे करून चेकआउट केला आम्ही 11:15 तर निघालो. पोचू आता लगेचच एअरपोर्टला पोचलो. म्हणजे कुठं पण गेलो ना का माझा डोका फोडी व्हायचा. चला 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 ना, यावेळी नाही. प्रत्येक जणाला माहिती आहे या टायमाला निघायचं आहे, या टायमाला पोहोचायचं आहे इथं. त्या अशी तयारी केली पाहिजे. एवढ्या टायमाला उठले पाहिजे. आणि लोक उठत पण होते. आता पण एअरपोर्टला सगळ्यांना वाटलं का अरे लेट होईल हे होईल, बट नाही, बरोबर टायमावरती निघतात पोरी पण बरोबर. आणि जर असं आहे का लेट होत असेल, लोक स्किप करतात ती गोष्ट, विच इज रिअली गुड. म्हणजे इम्प्रुव्हमेंट तर आहे. 14 लोकांमध्ये जर सगळं टायमावरती होत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे. फक्त एक कॉन्स्टंट लेट असते, बट ठीक आहे. तिची ती मॅनेज करते, तिची ती काय करते, तर आम्हाला काय अशी प्रॉब्लेम नाही जर तिचं जे करत असेल तर. आम्ही पोचलेलो एअरपोर्टवर. बघा लेट्स गो. आणि मेन म्हणजे मी सर्वात लास्टला असायचो, पण हल्ली मी टाइम. ओके, सी यू गाइस इन फ्लाइट नाउ. बाय. ऐक ना तू काय बोलतोय. त्याला सांग ना कुत्र्या. मी काय बोललो की एअरपोर्ट मध्ये जर तू फर्स्ट टाइम येशील, आतमध्ये दुकानं वगैरे बघशील नवीन नवीन चिकमिकची, तर तुझी पण आजसारखी पॅन्टची चैन उघडी राहील. अरे एवढा मोठा डायलॉग मारला, पण सीधा सांगत नाही. पानसटगिरी संपत नाही एअरपोर्टवर. हे टाकूया ब्लॉग मध्ये. सो गाइस, चेक इन झालेला आहे आमचा. सिक्युरिटी चेक इन बोर्डिंग आहे. किती 12:45चा बोर्डिंग आहे आमचा. बोर्डिंग टाईम आहे. आणि एक्सायटेड आहे. भक्ती जास्त एक्सायटेड आहे. सगळे एकदम एक्सायटेड आहे. माझी तर फर्स्ट फ्लाईट आहे. खूप भारी वाटते आणि आम्ही सगळेजण एकत्र आहोत. तर झोपाचीच तयारी करून आलाय सचिन, मंदार आणि 2 कोटकरच्या मध्ये मी. तिसरी कोटकर आता तिसरी होणारी अपकमिंग. पट्टा असा पकडला. आपण पोचलो. सेफली पोचलो. एअर इंडिया थँक्यू. त्या शॉट नंतर डायरेक्ट आम्ही घरी आलेलो. म्हणजे 2.5 पण नाही, 2 hours 20 minutes आम्ही मुंबई एअरपोर्टला पोचलेलो. त्याच्यानंतर मी काय शूट नाही केलं. आम्ही 3 ओला बुक केलं आणि आम्ही आलो. त्यानंतर मी बॅग वगैरे तसेच ठेवले, फ्रेश झाले आणि छोटूसा नॅप घेतला मी. त्याच्यानंतर मग आता उठली आहे. मम्मीने जेवायला उठवलं. आता जेवून मी परत झोपणार. उद्या बॅग वगैरे अनपॅक करून सगळं काय बघू. आता ताकद नाही आहे, आता आरामाची गरज आहे आम्हाला. सो आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.